जय हिंद सगळ्यांना. जय हिंद. सगळ्यांना दिसतंय? सगळ्यांना दिसत असेल तर कमेंट करा पटकन. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा सांगा मला, लगेच चालू करू आपण. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके, चला क्लिअर आहे. चला चालू करू आपण मग. तर सगळ्यांचं स्वागत आहे. तर जीकेचे आणि जीके आणि जीएसचे महत्त्वाचे वन लाईनर आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर तुमच्याकडे वही पेन असेल तर सोबत लिहित चला. काय काय आपण डिस्कस करणार आहे, काय आपण रिव्हिजन करणार आहे, म्हणजे पाठ करणार आहे सोबत. तर बघा, पहिले महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही 750 किलोमीटर एवढी आहे. त्यानंतर दुसरं, कच्ची फळे पिकवण्यासाठी काय वापरतात, तर इथिलीन हे वापरलं जातं. त्यानंतर शारदा सदन ही जी संस्था आहे ती कोणी स्थापन केली होती, तर पंडित रामाबाई यांनी स्थापन केली होती. कुठं? मुंबईला. आणि साल होतं 1889. माझ्यासोबत तुम्ही लिहित चला किंवा नुसतं ऐकत चला. हे कसं रिव्हिजन लेक्चर आहे, इथं काय आपण जास्त डिटेलमध्ये सांगत बसणार नाही आहे. जिथं गरज आहे तिथं सांगणार मी, परंतु रिव्हिजन म्हणजे एकदम फास्टमध्ये असते. हे लेक्चर तुम्ही आता लेक्चर रेकॉर्ड राहीलच इंस्टाग्रामवरती उद्याचे दिवस, परंतु तुम्ही हेडफोन लावून आणि शांतपणे हे लेक्चर ऐका. बाकी तुमच्या काही शंका असतील ना, त्या लेक्चर झाल्यानंतर विचारा. आतामध्ये काही कमेंट करू नका. फक्त आवडलं वगैरे तर ते हार्टचं वगैरे सिंबल वगैरे पाठवा. ओके, चला पुढचं. चौथा प्रश्न, 1 TB म्हणजे किती? 1024 GB असतं. त्यानंतर धुवाधार धबधबा हा नर्मदा नदीवरती आहे. कुठे येतो? मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर पंडित रामबाब यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळ ही 1934ला स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 3 हा कशाबद्दल आहे, तर नवीन राज्यांची निर्मिती व अस्तित्वातील राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नाव याच्यातील बदल याच्याशी संबंधित हा भाग 3 हा आहे. राज्यघटनेमधील जे काही भाग आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर 42वी घटनादुरुस्ती 1976ला झाली आणि 44वी घटनादुरुस्ती 1978ला झाली. त्यानंतर मुंगीच्या दंशामध्ये कोणतं आम्ल असतं, तर मेथोनिक ॲसिड मुंगीच्या दंशामध्ये असतं. त्यानंतर जी कृष्णा नदी तिची लांबी एकूण किती? 1400 किलोमीटर. इथं मीटर झाले, ते किलोमीटर आहे. त्यानंतर 12 नंबरचं, छत्रपती शाहू महाराज हे 1884ला सिंहासनावर बसले. त्यानंतर 13वा प्रश्न, औद्योगिक क्रांती ही सर्वप्रथम इंग्लंडला झाली. पुढचा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं आपण कुणाला म्हणतो, तर महात्मा फुले यांना आपण महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं म्हणतो. पुढचा, स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मिती योजना कोणी तयार केली, तर रहमत अली चौधरी यांनी ही तयार केली. पुढचं, स्त्री विचार शक्ती ही संस्था कोणी स्थापन केली, सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केली. त्यानंतर साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केलं होतं, तर सरदार पटेल यांनी केलं होतं. त्यानंतर कार्ल मार्क्स हा कोणता विचारवंत आहे, कोणत्या देशाचा विचारवंत आहे, तर जर्मन विचारवंत आहे, ज्याने मार्क्सवाद मांडला होता. त्यानंतर VIMP इन्कलाब जिंदाबाद घोषणा कोणाची, तर भगतसिंग यांनी दिली होती. आता जे काही मी प्रश्न घेतोय, जवळपास 150-200 प्रश्न आहेत. हे सगळे IMP प्रश्न आहेत, ज्याच्यात जास्त कन्फ्युजन होतं असे प्रश्न आहेत. त्यामुळे नीट लक्ष देऊन तुम्ही ऐका. त्यानंतर पुढचं, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते, तर कान्होजी आंग्रे हे होते. त्यानंतर भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य कोणते, तर गुजरात राज्य. जर लेक्चर आवडत असेल तर ते हार्ट वगैरे पाठवा जरा, काहीतरी रिप्लाय द्या, म्हणजे मला कळेल की चालू आहे नक्की. पाठवा बरं पटपट. आवडत असेल तर ते हार्ट वगैरे पाठवा. ओके ओके, चला. यातनं तुम्हाला 100% पेपरला प्रश्न दिसणार. तुमचा 1 मिनिट सुद्धा वाया जाऊ देणार नाही. एकदम कट टू कट लेक्चर. चला पुढचा, निकट दृष्टीयता हा दोष
कोणत्या भिंगाच्या सहाय्याने दूर करता येतो? उत्तर काय? अंतर्वक्र सहाय्याने. अंतर्वक्र जे भिंग असतं त्याच्या सहाय्याने निकटदृष्ट्यता हा दोष दूर करता येतो. त्यानंतर पंचायत राजची शिफारस कोणी केली होती? तर बलवंतराय मेहता समितीने ही शिफारस केली होती. त्यानंतर शरीरातील सर्वात मजबूत हाड विचारले. उत्तर काय? मॅडिबल, खालचा जबडा. इथं विचारले मजबूत, लांब नाही. त्यामुळं नीट प्रश्न वाचून उत्तर देत चला. ओके. त्यानंतर पुढचं, संसदेच्या 2 अधिवेशनातील कालावधी जास्तीत जास्त 6 महिने एवढा असावा. ओके. त्यानंतर पुढचं, रबराच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? तर रबराच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे ते केरळ आहे. आणि जर जगामध्ये कोणता देश अग्रेसर आहे तर काय विचारला काय उत्तर येईल? तर ब्राझील. आवाज कमी येतोय का रे? आवाज कमी येतोय का? हा व्हिडिओ करतो अपलोड मी नंतर. आवाज कमी येतोय का? बरोबर येतोय? एकदा आवाजच सांगा मला. आवाजाचं कोणतरी सांगा पटकन. आवाज बरोबर आहे का? थोडा कमीच आहे. ओके ओके, बरोबर आहे. ओके. हेडफोन घालून ऐका तुम्ही लेक्चर, म्हणजे बरोबर ऐकू येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 27वा, की भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती असतो. त्यानंतर डचांची पहिली वखार ही पुलिकत येथे स्थापन करण्यात आली. आपण शक्यतो इंग्रजांचं करतो, पण डचाचं सुद्धा तुम्हाला पेपरला येतं. त्यानंतर पुढचं, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कुठे? तर कोयना येथे आहे. त्यानंतर पांढरं सोनं कशाला म्हणतात? तर कापसाला म्हणतात. परंतु धातू जर म्हणलं तर प्लॅटिनम, ते त्याचं उत्तर येईल. त्यानंतर राजा केळकर संग्रहालय हे कुठं आहे? तर पुण्यामध्ये आहे. जे पुण्याने फॉर्म भरलेत त्यांनी नीट लक्षात ठेवा. त्यानंतर अर्थशास्त्राचे जनक VIP प्रश्न कोणाला म्हणतो आपण? ॲडम स्मिथ यांना म्हणतो. त्यानंतर गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? पोलीस पाटील यांची आहे. त्यानंतर भारताचा उपराष्ट्रपती याचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर पंडित रविशंकर यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार भेटला होता. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यानंतर 37, मेळघाटचा प्रोजेक्ट टायगर हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावतीमध्ये आहे. त्यानंतर VIP, भारताची पहिली सोलर सिटी कुठे आहे? सांची शहर कुठं आहे? ते MP मध्ये. त्यानंतर मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या दरम्यान आहे. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC जो कायदा आहे त्याच्या ऐवजी आता कोणता आलाय? भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजे BNSS हा कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर मुंबईचा सिंह कोणाला म्हणतो आपण? फिरोजशाह मेहता यांना. त्यानंतर पुढचा, पुणे ते मुंबई दरम्यान कोणता घाट आहे? तर बोर घाट आहे. पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय दंडाधिकारी करतात म्हणजे उपजिल्हाधिकारी. त्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज हे त्रिस्तरीय आहे. महाराष्ट्राचे राज्यशस्त्र काय? तर दांडपट्टा. त्यानंतर शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचं, डिप्रेस्ड क्लासेस मिशन याचे संस्थापक कोण होते? तर विरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. त्यानंतर राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? तर पारपोली, सिंधुदुर्ग. काजू संशोधन केंद्र हे कुठे आहे? तर सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे काजू संशोधन केंद्र आहे. त्यानंतर विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी. त्यानंतर व्हिटॅमिन K याच्या कमतरतेमुळे दुखापतीत जास्त रक्तस्राव होतो. म्हणजे जर समजा तुम्हाला दुखापत झाली आणि तुमच्यामध्ये जर व्हिटॅमिन K ची कमतरता असेल तर काय होतं? त्यातून जास्त रक्त वाहतं, ते रक्तस्राव थांबत नाही लवकर. त्यानंतर पुढचं, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलंय? तर राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. कोयना नगरचा भूकंप हा 1967 साली आला होता किंवा झाला होता.
त्यानंतर सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या दरम्यान कोणती नदी आहे? तर गोदावरी नदी आहे. बघा आपले 55 प्रश्न झाले आतापर्यंत. असे रिव्हिजन पाहिजे फास्ट. त्यानंतर भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? तर घटते. त्यानंतर डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिनचे काम काय? तर ऑक्सिजन वाहून नेणे. जे आता जॉईन झाले त्यांनी फक्त सगळ्यांनी काय करा, लेक्चर ऐका फक्त. आता मस्त निवांत एका ठिकाणी बसा, हेडफोन घाला आणि निवांत लेक्चर फक्त ऐका. हे लेक्चर मी तसंच ठेवणार आहे. इंस्टाग्रामवरती आहेच, यूट्यूबवर सुद्धा टाकेन मी. तर ते निवांत नंतर तुम्ही लिहून काढा. आता फक्त ऐकायचं काम करा आणि तुमची रिव्हिजन होईल पटपट. ओके. पुढचं डोळ्याचे आरोग्य राखण्याचं काम कोणतं विटॅमिन करतं? तर विटॅमिन ए. त्यानंतर गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? तर गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. पुढचं ताकामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर लॅक्टिक ॲसिड ताकामध्ये असते. त्यानंतर पुढचा कांदे बटाटे, आता खूप वेळा आलेला प्रश्न आहे. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्याच्यावरती गॅमा किरणांचा मारा केला जातो. त्यानंतर सरकारी महसूल जर सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला शिल्की अंदाजपत्रक म्हणतात. म्हणजे साध्या भाषेत तुमचा पगार जास्त असेल आणि तुमचा जर खर्च कमी असेल तर तुमच्याकडे काहीतरी शिल्लक राहतील, म्हणून कसला अंदाजपत्रक हे शिल्की अंदाजपत्रक. म्हणजे महसूल जास्त आहे, खर्च कमी. त्यानंतर फॅराडेचा विद्युत अपघटन नियम हा कशाशी संबंधित आहे? तर सममूल्य भाराशी संबंधित आहे. त्यानंतर ध्वनी तरंगाचे प्रसरण निर्वात पोकळीतून होत नाही. ध्वनी हा निर्वात पोकळीतून वाहत नाही, कारण ध्वनीला वाहण्यासाठी माध्यम लागतं. त्यानंतर जागतिक ग्राहक दिन हा दरवर्षी 15 मार्चला साजरा केला जातो. कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचं आहे. समुद्राची खोली ही फॅथममध्ये मोजतात. त्यानंतर मतदाराच्या बोटावर लावणाऱ्या शाईमध्ये काय असतं? सिल्वर नायट्रेट असतं. सध्या इलेक्शन पार पडल्यात त्यामुळं हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर राष्ट्रपतीला शपथ कोण देतं? तर सरन्यायाधीश राष्ट्रपतीला शपथ देतात. त्यानंतर पुढचं की घटना समितीने जी उद्देश पत्रिका किंवा ज्याला आपण सरनामा प्रस्तावना असं म्हणतो ती कोणाकडनं घेतली? तर अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्यानंतर BCG लस कशावरती वापरतात? क्षयरोगावरती वापरतात. त्यानंतर प्रज्वलित मने म्हणजे इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणाचं आहे? APJ अब्दुल कलामांचं आहे. अग्निपंख सगळ्यांना माहिती, परंतु हे सुद्धा पुस्तक त्यांचं आहे. त्यानंतर दरवर्षी प्रवासी भारतीय दिन हा कधी साजरा केला जातो? तर 9 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढचं मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती. त्यानंतर पुढचं RBI जवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच CRR. म्हणजे ज्या काही व्यावसायिक बँका आहेत त्यांना RBI कडे काही प्रमाणामध्ये रोख राखीव निधी ठेवावा लागतो. त्यालाच म्हणतो आपण कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे CRR. त्यानंतर नैसर्गिक प्रसूतीसाठी डिलिव्हरीसाठी कोणतं संप्रेरक लागतं? तर ऑक्सिटॉसिन हे संप्रेरक लागतं. त्यानंतर दंडपेशीमुळे प्रकाशाची तीव्रता समजते. आपल्या डोळ्यामध्ये 2 पेशी असतात, दंडपेशी आणि शंकुपेशी. तर दंडपेशीमुळे प्रकाशाची तीव्रता आपल्याला समजते. त्यानंतर पुढचं महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर जारुल हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. त्यानंतर क्रौंच वध ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? तर वि.स. खांडेकर. महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष कोणता? सफेद चिप्पी. त्यानंतर इमादशाही ही कुठली आहे? तर वरळची. ज्या काही 5 शाही आहेत त्या कोणत्या आहेत त्या नीट पाठ करा. त्यानंतर समृद्धी महामार्गाची लांबी किती? 701 किलोमीटर. पुढचं सिंधू संस्कृतीत नर्तकांची कांस्यमूर्ती कुठं सापडली? तर मोहनजोदडो येथे सापडली. पुढचं नथुला खिंड ही कुठे आहे? तर सिक्कीममध्ये आहे. त्यानंतर युनोचं मुख्यालय हे न्यूयॉर्कमध्ये आहे. मोपला विद्रोह फेमस आहे, कुठं झाला होता? केरळमध्ये झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात GDPची स्थापना ही 1962ला झाली होती. त्यानंतर नक्षलवादी चळवळ सर्वप्रथम हे पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली, नक्षल या गावी. बघा 91 प्रश्न झाले आपले. त्यानंतर कैलास मंदिर हे राष्ट्रकूटांच्या काळामध्ये बांधण्यात आले होते.
त्यानंतर संगीत शाकुंतल नाटक हे कोणाचं आहे तर अण्णासाहेब किर्लोस्कर. अण्णासाहेब किर्लोस्कर आणि विष्णुदास भावे हे 2 IMP व्यक्ती आहेत, नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यामुळं पाठ करा. मी जरा पाणी पितो. आवडतात का प्रश्न? आवडतात? IMP वाटतंय तुम्हाला? आवडत असलं तर जरा लाईक बी करा. ओके, चला पुढचं. टेलुरियम हा कशाचा प्रकार आहे तर धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्याय दिन हा 17 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यानंतर रतपाणी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर पुढचं राष्ट्रीय ध्वज दिन हा 22 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यानंतर बघा, आत्मीय सभेचे संस्थापक कोण होते? राजा राममोहन रॉय. गांधी अरविंद करार हा सविनय कायदेभंग चळवळीशी संबंधित आहे किंवा त्या काळामध्ये झाला होता. त्यानंतर पहिलं मराठी साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये पार पडलं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी कुठं होतं? नागपूरला होतं. त्यानंतर जागतिक पर्यावरण दिवस दरवर्षी 5 जूनला साजरा केला जातो. त्यानंतर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण किती? 21%. त्यानंतर भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण तर लॉर्ड रिपन. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% काय असतं? फक्त पाणी असतं. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेत किती सदस्य आहेत? 288 सदस्य आहेत. त्यानंतर पोलीस स्मृती दिन हा कधी साजरा केला जातो तर 21 ऑक्टोबरला. तुम्हाला माहिती पोलीस भरतीला IMP प्रश्न भरपूर वेळा येऊन गेलेला आहे. त्यानंतर द्राक्षांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय तर विटिकल्चर. त्यानंतर 0 माईल हे ठिकाण कुठे? नागपूरमध्ये आहे. त्यानंतर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ. निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात. त्यानंतर लोकशाहीचा गाभा म्हणजेच काय? सत्तेचे विकेंद्रीकरण. IMP प्रश्न आहे, नीट लक्ष देऊन बघा. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण असतं. द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांचं आहे. त्यानंतर भारताचे स्थान पृथ्वीवरती कुठं आहे तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. खूप IMP प्रश्न आहे, बऱ्याच जणांना चुकतो. उत्तर पूर्व गोलार्ध. त्यानंतर कर्झन वायलीचा खून कोणी केला? मदनलाल धिंगरांनी केला 1909 साली. कुठं केला तर लंडन या शहरामध्ये केला. त्यानंतर ॲनी बेझंट 1917ला काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर पहिली तागगिरणी इथं विचारले, तागगिरणी विचारले कधी झाली ती? 1855ला रिश्रा कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर भारतातील पहिले भाषिक राज्य कोणते तर आंध्र प्रदेश. त्यानंतर हिंदू महासभेची स्थापना कुणी केली? पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. त्यानंतर दिनमित्र हे पत्र तरवडी येथून प्रकाशित होत असे. तरवडी गावाचं नाव आहे, तिथून ते प्रकाशित होत असे. त्यानंतर भारतावर सर्वप्रथम स्वारी करणारा मुसलमान कोण? मोहम्मद बिन कासिम. त्यानंतर भारतातील महान लोकनेता असा उल्लेख लेनिनने कुणाचा केला होता? लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळकांवरती आपल्याला माहिती फेमस प्रश्न की भारतीय असंतोषाचे जनक असं कोणी म्हणलं? व्हॅलेंटाईन चिरोलने म्हणलं. परंतु हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे की टिळकांना भारतातील महान लोकनेता असं कोणी म्हणलं तर लेनिनने म्हणलं, ते लक्षात ठेवा. त्यानंतर भारतात प्रथमच कागदी चलन 1861ला सुरू झाले. 1861ला सुरू झाले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही कधी करण्यात आली? कुठं करण्यात आली? मुंबईला. त्यानंतर स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? मोहम्मद अली जिना, कायदे आझम. त्यानंतर देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली तर माउंटबॅटनने तयार केली. 1858च्या कायद्याने भारत मंत्री पदाची निर्मिती करण्यात आली. पहिला भारत मंत्री कोण होता? स्टॅनले. त्यानंतर मुंबईत BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते. तलवार नौका त्याच्यावरती बंड झालं होतं. त्यानंतर महात्मा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी 6 मे 1930ला संप पुकारला. सोलापूरमधले जे काही हुतात्मे आहेत त्यांची नावं पाठ करा. त्यानंतर चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केलं? सूर्यसेन यांनी केलं होतं.
त्यानंतर 1919च्या कायद्याने केंद्रात द्विदल राज्य व्यवस्था स्थापन करण्यात आली. कुठं? केंद्रात म्हणले. त्यानंतर अ नेशन इन मेकिंग हा ग्रंथ कोणाचा आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा आहे. त्यानंतर लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? दादाभाई नौरोजी यांनी मांडला. त्यानंतर इंग्रजांना सैतान असं कोणी म्हणलं? तर महात्मा गांधी यांनी म्हणलं होतं सैतान. त्यानंतर फेमस पुस्तक अनहॅप्पी इंडिया कोण लिहिले? तर लाला लजपतराय यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर जगातील सर्वात लांब नदी नाईल. त्यानंतर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जे सर जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला पहिला कारखाना, पोलाद कारखाना कुठे येतो? सुवर्णरेखा नदीवरती आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम हे बॉक्साईटपासून मिळवतात. कोकण किनारपट्टीचे दक्षिणेकडील टोक म्हणजे काय? तेरेखोल. आणि उत्तरेकडील दमणगंगा. त्यानंतर 143 तोरणमाळ पठार नंदुरबारमध्ये आहे. त्यानंतर तलावांचा जिल्हा असं आपण कोणत्या जिल्ह्याला म्हणतो? तर गोंदियाला म्हणतो. जगातील सर्वात मोठा गर्ता कुठं आहे? मरियानामध्ये आहे. मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये आहे. त्यानंतर 146 व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा रद्द कोणी केला? तर लॉर्ड रिपनने केला. आणला होता लॉर्ड लिटनने. त्यानंतर बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829 आहे तो. 1 रुपयाच्या नोटेवर सही कोणाची असते? वित्त सचिवाची सही असते. शहाजहानचं मूळ नाव काय? खुर्रम. त्यानंतर गांधी योजना ही श्रीमान नारायण यांनी मांडली. ह्याचं इकॉनॉमिक्सबद्दलचा प्रश्न येतो. गांधी योजना श्रीमान नारायण यांनी मांडली. त्यानंतर भारतातील पहिले संगणकीकृत बंदर कोणतं? तर न्हावा शेवा. त्यानंतर केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर नागपूरला आहे. त्यानंतर VIMP गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हणलं? तर आचार्य अत्रे यांनी म्हणलं. त्यानंतर अभिनव भारत संघटना स्थापन 1904ला करण्यात आली. त्यानंतर LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956ला करण्यात आली. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य कोणते? तर एनी. भारताची व्याघ्र राजधानी कोणती? नागपूर. त्यानंतर फुलांचा कोणता भाग हा हिरव्या रंगाचा असतो? तर निदलपुंज हा भाग हिरव्या रंगाचा असतो. त्यानंतर भारतात आणीबाणी घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. त्यानंतर काँग्रेसचं 4थं अधिवेशन कुठं पार पडलं? तर अलाहाबादला पार पडलं. आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं कोणाला म्हणतो आपण? दादाभाई नौरोजी यांना म्हणतो. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड असतं त्यातलं सिम म्हणजे काय? तर सबस्क्रिप्शन आयडेंटिफिकेशन मॉडेल म्हणजे सिम. तलाट्यांची नेमणूक कोण करतो? जिल्हाधिकारी करतो. त्यानंतर गांधार कलाशैली ही युनानी आणि रोमन कला यांच्या शैलीने प्रभावित झालेली आहे. त्यानंतर सार्क संघटनेचे सचिवालय कुठं आहे? काठमांडू, नेपाळ. त्यानंतर वेरावळ बंदर हे कुठं आहे? तर गुजरातमध्ये आहे. त्यानंतर डेक्कन सभेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती. पुढं हिराकूड योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती. त्यानंतर पुल्लर लेणी कुठं आहे? नागपूरला. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी झाला? 2010ला. 1 निब्बल म्हणजे किती? 4 बीट. पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होतं? थर्मल पॉवर प्लॅन्टमुळे होतं. त्यानंतर जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी कशाला म्हणतात? IDA ला म्हणतात. त्यानंतर विधानसभेची सदस्य संख्या किती? कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500. पुढचं केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना ही 2005 साली झाली होती. त्यानंतर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर आचार्य विनोबा भावे. नटसम्राट हे जे नाटक आहे ते कोणी लिहिलं? वि.वा. शिरवाडकर. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस हा 12 जूनला साजरा केला जातो. त्यानंतर भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण? तर हबीबुल्ला, मोहम्मद हिदायत हबीबुल्ला हे त्यांचं नाव आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार दिन हा 28 सप्टेंबरला साजरा केला जातो. महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण होते? तर सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त होते. त्यानंतर माहितीचा कायदा ही संकल्पना कोणत्या देशाची आहे? स्वीडन देशाची आहे. त्यानंतर राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल करतात. पुढं
तर बघा, एवढे जवळपास आपण 183 प्रश्न बघितले. कसे वाटले तुम्हाला? रिव्हिजन झाली का तुमची जीकेची? यातले तुम्हाला काही प्रश्न नवीन वाटले असतील, काही तुम्ही वाचलेले पण असतील. यूट्यूबला टाका ना सर, आहे का सर पेड बॅचला? ओके, टाकतो. बघा, एवढे आपण प्रश्न बघितले. 186 प्रश्न काहीतरी बघितले आपण. 183 प्रश्न बघितले. तर बघू, मी यूट्यूबला टाकतो मी हे. ओके, थँक्यू सर्वांना. ठीक आहे, मग धन्यवाद सर. जर तुम्ही लेक्चरला आला तर हे लेक्चर तुम्ही परत निवांत बघा. ओके, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.